इचलकरंजी महापालिकेच्या डॉक्टर आंबेडकर सभागृहाची उपायुक्तांकडून पाहणी। सभागृहाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना। गोवा विधानसभा भवन धर्तीवर इचलकरंजी महापालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह साकारत आहे। सदर सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे आले असून अपूर्ण कामाची माहिती घेत उपायुक्त प्रसाद काटकर यांनी पाहणी केली। सभागृहासाठी मंजूर असलेल्या अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा आवश्यक असणाऱ्या जादा निधीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन सभागृहाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। लोकसभा विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकीचे बिगुलही कोणत्या क्षणी वाजू शकतं। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये नूतन सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं। तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदच्या नगरपालिका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारण्यासाठीचा ठराव मंजूर केला होता। त्यानुसार सभागृह उभारणीसाठी निधीचीही तरतूद करण्यात आली होती। सदर सभागृह बांधणीचं काम अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू होतं। इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बांधकामास गती आली आहे। नूतन सभागृहामध्ये गोलाकार पद्धतीची आसन, 100 क्षमता, प्रेक्षक गॅलरी, पीठासन, पीठासनासमोर अधिकारी बैठक व्यवस्था, विभाग प्रमुख बैठक व्यवस्था, मीटिंग रूम व्यवस्था असणार आहे। तर सभागृहाबाहेरील बाजूस महापौर दालन, उपमहापौर दालन, स्थायी समिती, विरोधी पक्षनेता दालन, विरोधी पक्ष दालन, सभागृहात जाणाऱ्या मार्गावर शहर व परिसराची माहिती दर्शवणारे शिल्प फलक असणार आहेत। सभागृहाची इमारत पूर्णपणे बांधून तयार आहे। आसन व्यवस्थेसह विविध दालनाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून अंतर्गत सजावट पूर्णपणे करणं बाकी आहे। तसेच विद्युत योजना, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छतागृह, साऊंड सिस्टीम, लिफ्ट बसवण्याचं काम अजून अपूर्ण आहे। सभागृहाचं पूर्ण झालेलं काम व अपूर्ण असलेल्या कामाची उपायुक्त प्रसाद काटकर यांनी पाहणी करत आढावा घेतला। यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे, विद्युत अभियंता अभय शिरोलीकर, स्कायटेक कन्सल्टन्सीचे राहुल पाटील, मक्तेदार नितेश पाटणी यांनी कामाबाबत माहिती दिली। त्यानंतर सभागृहाचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी त्वरित अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागात सादर करावं अशा सूचना उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिल्या आहेत। सर्व कामाची तातडीनं निर्गत करून काम पूर्ण करण्याच्या सूचनाही मक्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांना काटकर यांनी दिल्या आहेत। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।